सकता है तो मैं क्यों नहीं? क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं? अगर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं? क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं? झांक ले अपने भीतर, खुद से आ पूछ ले, कैसी चाहे जिंदगी खुली आंखों से देख ले। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। आओ हाथ बढ़ाए, कुछ करके दिखाना है, सारे बहानों को आज से आग लगाना है। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। हाँ, खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार मुट्ठियों को खींच के, सांसों को खींच के, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार हूँ। नमस्कार मित्रांनो, JRCM येस सर. आणि आता एक मिनिट, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यूट्री चारच्या या मराठी भाषा सेशन मध्ये. मी मोहन ढवळे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो,
आजच्या या सकाळी 8 वाजता आणि इतक्या लवकर आपण सगळेजण येऊन बसलात. आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. कारण की मित्रांनो, रविवारची सकाळ, रिमझिम पावसाचं सगळीकडे वातावरण, थंडगार झालेलं वातावरण, अशा वेळेस बाहेर पडून कॅमेरा ऑन करून एखाद्या मीटिंग जॉईन करणं हे दिव्यच आहे. फार मोठं दिव्य आहे हे. की हे सगळे म्हणजे सगळ्या अडचणी बाहेर पडणं, थंडीमध्ये पावसाच्या दिवसामध्ये सकाळी तयार होऊन बसणं हे फार मोठं दिव्य आहे. आणि तुम्ही सगळेजण ते दिव्य पार केलंय आणि तुम्ही सगळेजण इथं आलात. बरेच जण येत आहेत, हे की नाही. काही जणांचं युद्ध लवकर संपतं, गादीवर उतरायचं, आणि काही जणांचं उशिरा संपतं, भलतं अवघड आहे उठून बसणं. पण तरी सगळेजण आपण आलात. मित्रांनो, अतिशय सकारात्मक म्हणजे मागच्या 2 महिन्यापासून जो प्रोजेक्ट हाती घेतलाय RCM न आणि न्यूट्रीचार्जनं, की 5 न्यूट्रीचार्ज वुमन सेल करायच्या, स्वतःच्या आयडीवर करायच्या आणि आपल्या इतर मित्रांना ते काम करायला लावायचं. याचे भारतभरातून इतके झकास म्हणजे पेरणी सुरू आहे आपली, की नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत, पेरणी, त्या पेरणीचे इतके झकास रिझल्ट भारतभरातून येत आहेत. बरेच मित्र अकॅडमीवर अकॅडम्या जे आपले कोर लीडर्स आहेत त्यांच्या अकॅडमी सुरू आहेत. भिलवाडा येथे दर 2 दिवसाला एका कोर लीडरची अकॅडमी आहे. आणि त्या अकॅडमी मध्ये सुद्धा जे रिझल्ट पाहायला मिळत आहेत, जे रिपोर्ट्स येत आहेत, जे मित्र व्हिडिओज टाकतायत, त्यावरून असं लक्षात आलं की अतिशय सकारात्मक वातावरण न्यूट्रीचार्जनं या घेतलेल्या इनिशिएटिव्ह नुसार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे एकदम झकास वातावरण तयार झालेलं आहे. आणि या झकास वातावरणामध्ये फायदा त्यांना होईल जे सांगितलेल्या स्टेप नुसार हळूहळू बेबी स्टेप्स घेतील. बेबी स्टेप्स म्हणावं लागतील नाही ना. कारण की अगोदर जे होतं, न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब मध्ये 10,000 PV करा आणि नंतर परत तो PV दर महिन्याला नवीन नवीन मोठं टार्गेट वाढत जायचं. आणि एकदा ते असे थकून जायचे लोक, अरे बापरे आता खूप झालं. त्यामुळे असं लक्षात आलं की मॅरेथॉन लोक नाही पळू शकत. आपण काय करू, छोटे टप्पे करू. आणि अतिशय छोटा टप्पा केला, एकदम बेबी स्टेप केली. आणि ती बेबी स्टेप म्हणजे 5 न्यूट्रीचार्ज वुमन. ही एकदम बेबी स्टेप आहे. यापेक्षा छोटी बेबी स्टेप होऊ शकत नाही. 2 न्यूट्रीचार्ज वुमन गुंफाताई किंवा 3 न्यूट्रीचार्ज वुमन ते तर घरीच लागतात. समजा एक मुलगी नाही आहे तर 2 न्यूट्रीचार्ज वुमन तर घरीच लागायला लागल्या. मग सेल काय करणार आणि सेलिंग वर आपण कसं येणार, तर शक्यच नाही ना. म्हणून BCG मधले मिनिमम 5 न्यूट्रीचार्ज वुमन घ्यायच्या. आणि त्या विकण्यासाठी, त्या शेअर करण्यासाठी जो काही सपोर्ट लागेल, ऑनलाईन ऑफलाईन टूलचा, मीटिंगचा, तो सगळा सपोर्ट आपल्याकडे डेफिनेटली मिळायला लागलाय. आणि त्याचे खूप चांगले व्हिडिओज, त्याचे खूप चांगले, मला काही जण बिल सुद्धा टाकले. आपल्यासोबत संतोष पांडव सर बसले आहेत, तर त्यांनी मला काल एक बिल टाकलं आणि फोटो पण टाकला. आपण एक जर म्हणला, समजा अर्जुनजी म्हणले की सर मी 5 न्यूट्रीचार्ज वुमन विकत घेतल्यात, तर मी अर्जुनजीला कधीच म्हणणार नाही की सर मला बिल दाखवा. मला विश्वास आहे अर्जुनजी म्हणले 5 न्यूट्रीचार्ज वुमन घेतल्यात, डेफिनेटली घेतले असते. विलासराव म्हणले 5 न्यूट्रीचार्ज वुमन घेतल्यात, मला फिक्स विश्वास आहे विलासराव म्हणले म्हणजे घेतले असते. तर मला संतोषजीनं एक फोटो टाकला ताईचा. आहेत का संतोषजी, ताई आहेत का? नाही अजून नाही दिसत सर. हा दिसत आहेत, आल्या नाहीत. ओके. कारण की आभाळानं ढगानं दिसत नाही बराचदा, आहे की नाही. क्लाउड मिटिंग असते ना, म्हणजे क्लाउड मुळे दिसत नाही लोक, असं आपण समजू. तर प्रत्येक जण, त्यांनी मला काल फोटो टाकला होता का ताईचा, की सर पहा त्यांचे न्यूट्रीचार्ज मॅन, न्यूट्रीचार्ज वुमन, न्यूट्रीचार्ज किड्स समोर तो एकदम झकास फोटो टाकला होता. तर मित्रांनो, यानं काय होतंय की जे वातावरण आहे ते वातावरण सकारात्मक बनत जाते. आणि यातून करायचं काय, 5 न्यूट्रीचार्ज वुमन विकत घेऊन आपल्याला काय सपोर्ट मिळणार आहे. मित्रांनो, जगभरातले लोक ट्रेनिंग साठी उत्सुक असतात की मी जो व्यवसाय करतो त्यामधले काही नवीन कौशल्य मला मिळावे. नवीन कौशल्य मी जर शिकलो तर माझ्यात प्रोग्रेस होईल. जगभरामध्ये ट्रेनिंग वर फार फोकस केला जातोय की मला नवीन कौशल्य, ज्या व्यवसायात मी आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की जो बाहेर बूट चपला शिवणार बसलाय त्याला ट्रेनिंगची आवश्यकता आहे? डेफिनेटली त्याला ट्रेनिंगची आवश्यकता आहे. तर त्याला मिळत नाही. टेलर्स आहेत, कपडे शिवतायत, त्यांना ट्रेनिंगची आवश्यकता, पण त्यांना मिळत नाही. त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये पुढे जाण्यासाठी कुठले असे की म्हणजे एकदम मूलभूत असे कौशल्य आहेत, जे कौशल्याची त्यांना आवश्यकता आहे, ते कौशल्य त्यांना मिळत नाही. आणि नेटवर्क मार्केटिंग असं क्षेत्र आहे
जिथं तुम्हाला कौशल्य शिकवण्यासाठी सगळेजण रेडी असतात. नुसतं शिकवण्यासाठी नाही तर तुमच्यासोबत काम करण्यासाठी सगळेजण रेडी असतात. ते कौशल्य तुम्हाला शिकवलं जातात आणि ते कौशल्य शिकण्याचा अतिशय बेस्ट मार्ग आहे, अतिशय चांगला मार्ग आहे तो म्हणजे तुम्ही न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये एंट्री करणं. म्हणजे तुम्हाला ते कौशल्य शिकायला मिळते जे देश पातळीवरचे लोक शिकत आहेत, जे आपल्याला सगळ्या भारतातले लोक जे कौशल्य शिकत आहेत ते युनिक कौशल्य, ते सारखे कौशल्य आपल्याला शिकता येतील. यापैकी कुणी न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब किंवा न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये सामील झालाय का? थोडा हँड रेज केला तर मला लक्षात येईल. ओके, गुंफाताई जलायता आणि संतोष जलायता. आधी आपण वीरांगणाला अनम्यूट करू. हे नाही, गुंफाताई अनम्यूट व्हा. येस सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तुम्ही कधी झाल्या शामिल? जेव्हा याच्या आधी सुरुवात झाली होती ना सर, तेव्हा जून महिन्यामध्ये. जून महिन्यामध्ये. नाही, तुम्ही तर सिनियर न्यूट्रीचार्ज वीरांगणा आहात. गेल्या वर्षी तुम्ही होते ना क्लब मध्ये? मागच्या वर्षीच्या मध्ये सर. गुंफाताईचा परिचय देतो. गुंफाताई तुम्ही परिचय द्या तुमचा 1 मिनिटामध्ये. यस सर. जयचंद दोस्तों, मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज, माई सेल्फ गुम्फा नगराय, मैं वर्धा से हूँ, महाराष्ट्र से. और पिछले बार जो आया था न्यूट्रीचार्ज वीरांगना क्लब, तो मैं उसमें शामिल थी और बहुत अच्छा काम कर रही थी. थैंक यू सर, बोलने का मौका दिया है. गुंफाताई मराठी सुद्धा खूप चांगला बोलतात. वर्ध्याला गेल्या त्या मराठीतच बोलतात. आता ऑनलाईन मीटिंग मध्ये हिंदी मध्ये बोलत आहेत. तर मित्रांनो, त्यांनी अगोदर सुद्धा होते. अगोदर किती टार्गेट होतं? टार्गेट तर भरपूर केलं होतं सर मी, म्हणजे 75,000 पर्यंत पोहोचली होती. बरं, 75,000 रुपये नाही बरं का, 75,000 पीव्ही. पीव्ही हा 75,000 पीव्ही त्यांनी करत होते. म्हणजे त्याला इंटू 20% जर केलं तर ते 1,10,000 पर्यंत जवळपास एमआरपी मध्ये डीपी मध्ये जातो आणि एमआरपी मध्ये 1,40,000 पर्यंत 1,30,000 पर्यंतचा सेल पर मंथ त्यांनी केला. आणि तो केवळ कशामुळे केला? न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब मुळे. म्हणजे जिथं आपल्याला संतोषजी आपल्याला वाटतंय की आपल्याला 5 न्यूट्रीचार्ज ह्युमन सेल होतील का नाही, किंवा 5,000 पीव्ही होईल का नाही, 10,000 पीव्ही होईल का नाही, तर आपल्यासोबत नगराळताई बसलेल्या त्या 75,000 पीव्ही पर्यंत त्या पोहोचल्या होत्या न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लबच्या माध्यमातून. कशामुळे? कारण त्या कौशल्य जे शिकवले जातात. पाण्यामध्ये पडल्यामुळे माणूस डुबत नाही, तर त्याच्याकडे पोहायचं कौशल्य नाही म्हणून तो बुडतो. आता म्हणजे पाणी असतं ना, पाण्यामध्ये पडल्यामुळे माणूस बुडत नाही, त्याच्याकडे ते कौशल्य नाही की पाण्यावर तरंगायचं कसं. ज्या व्यक्तीला कौशल्य आहे पाण्यावर तरंगायचं कसं, तो तर पाणी पाहून खुश होतो ना, चला आज पोहायला मिळणार. जर तुमच्याकडे कौशल्य जर असतील तर तुम्ही पाण्यावर पोहताल, त्याचा आनंद घेताल, पोहण्याचा आनंद घेताल. आणि तुमच्याकडे कौशल्य नसतील तर त्याच पाण्यात बुडून मरण्याचा धोका असतो. तर मित्रांनो, जास्त पीव्ही करणं हे अवघड नाही कौशल्यासह. जर तुमच्याकडे कौशल्य जर असतील तर तितका पीव्ही सहज होऊ शकतो. आणि ज्यावेळेस अगोदरच्या न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब किंवा न्यूट्रीचार्ज वीर क्लब होता, तर त्यावेळेस थोडा जास्त टार्गेट राहायचे, आता फार कमी टार्गेट आहे. आणि एंट्री करणं सुद्धा पूर्वी अवघड होतं, आता एंट्री करणं फार सोपं आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्ही जे सिनियर इथं मंडळी आहेत, जे मॅक्झिमम वेळेस आपल्यासोबत असतात, मॅक्झिमम वेळेस इथं जी मंडळी असतात, त्यांचं काम आहे म्हणजे त्यांनी असं करावं की मॅक्झिमम आपल्या टीमचे 1 सदस्य 2 सदस्य या मीटिंगला जर आले तर त्यांना लक्षात येईल की आपल्याला काम कसं करायचं, त्यांना लक्षात येईल की काम कसं करायचं. मित्रांनो, न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये एंट्री करण्यासाठी 5 मिनिटांमध्ये असा आपला पार्ट कंप्लीट करायचा होता की न्यूट्रीचार्ज वीरांगणा आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये आता जे काही जणांना जून मध्ये 5 न्यूट्रीचार्ज ह्युमन विकत घेऊन लिंक वर रजिस्ट्रेशन केलं. ही फार महत्वाची गोष्ट आहे बरं का. बऱ्याच जणांनी 5 न्यूट्रीचार्ज ह्युमन विकत घेतल्या परंतु रजिस्ट्रेशनच केलं नाही आणि म्हणले सर आम्हाला लिंकच नाही आली.
तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्याशिवाय लिंक येणार नाही. आपण सगळेजण लीडर्स इथं बसल्यात, आपल्या टीम मध्ये 10 लोक, 20 लोक, 50 लोक काम करत आहेत. त्या व्यक्तीवर जुलै महिन्यामध्ये सुद्धा लक्ष ठेवा, ज्यांनी 5 न्यूट्रिचार्ज वुमन विकत घेतल्या आणि नंतर लिंकवर रजिस्ट्रेशन केलेलं हवं. कारण की आकडे असं सांगतायत की फक्त 40-50% लोकांनीच रजिस्ट्रेशन केलं. 5 न्यूट्रिचार्ज वुमन खूप जास्त जणांनी विकत घेतल्या, पण त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही. मित्रांनो, आपण LIC पॉलिसी काढतो आणि दुर्दैवानं आपलं काही बरे वाईट जर झालं तर आपल्याला तेव्हाच क्लेम मिळतो ज्या वेळेस आपण क्लेम करू, नाहीतर आपल्याला ते पैसे मिळत नाहीत. पॉलिसी काढून घरात ठेवल्यानं पैसे मिळत नाहीत, त्याचा क्लेम करावा लागतो, तेव्हा आपल्याला पैसे मिळतात. आता मी एक जर म्हणतो लिंक, त्यांना सांगा. तर ते आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. जर रजिस्ट्रेशन केलं नाही मित्रांनो तर आपल्याला त्याचा फायदा अजिबात भेटणार नाही. आपल्याला तो फायदा भेटणार नाही जर आपण रजिस्ट्रेशन केलं नाही तर आपल्याला फायदा मिळणार नाही. त्यामुळे आपल्या टीम मध्ये जर कोणी राहिला असेल ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला पाठवतो. तुमच्याकडे आहे 5 न्यूट्रिचार्ज वुमन. 6,427 लोकांनी घेतल्या होत्या आणि त्यापैकी 50 पेक्षा जास्त घेणारे, हे तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा मी दाखवलं होतं की आपल्या महाराष्ट्रातले दगडू जाधव जे आहेत, ज्यांनी मागच्या महिन्यामध्ये 321 न्यूट्रिचार्ज वुमन खरेदी केल्या होत्या. 304 न्यूट्रिचार्ज वुमन खरेदी केल्या, 321 न्यूट्रिचार्ज वुमन खरेदी केल्या होत्या. साधी गोष्ट नाही. आणि भंडाऱ्याचे सुद्धा आहेत आपले विदर्भामधून ईश्वर नागरे आणि आजबराव यांनी सुद्धा एकाने 89 आणि एकाने 86 न्यूट्रिचार्ज वुमन विकत घेतल्या. हे सगळ्या शहरातून आपल्या इथे दिसत आहेत मित्रांनो. सगळेजण घेत आहेत. आणि न्यूट्रिचार्ज वीरांगणा आणि न्यूट्रिचार्ज वीर क्लब मध्ये राहण्यासाठी खूप काही अवघड करायची गोष्ट नाही. फक्त जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा 5 न्यूट्रिचार्ज वुमन विकत घ्यायच्या. टोटल जून पासून ऑगस्ट पर्यंत 15 न्यूट्रिचार्ज वुमन व्हायला हव्या. आणि न्यूट्रिचार्ज वुमन आपण कमीत कमी 3 महिने 4 महिने घ्या म्हणतोच. मिनिमम 4 महिने घ्या. तसं दीर्घकाळ घ्यायला पाहिजे. त्यामुळं एकदा आपले ग्राहक बनल्यानंतर असं अवघड अजिबात नाही की त्यांना परत न्यूट्रिचार्ज वुमन घ्यायला लावणं नंतर अवघड नाही. आता काय करतील आपल्याला, जुलै महिन्यामध्ये एंट्री घेण्यासाठी जुलैमध्ये 5 न्यूट्रिचार्ज वुमन आणि ऑगस्ट मध्ये 10 न्यूट्रिचार्ज वुमन विकत घ्यावे लागतील सेल्फ आयडी वर. जुलैमध्ये 5 आणि ऑगस्ट मध्ये 10, एकूण 15 न्यूट्रिचार्ज वुमन. किंवा उलट सुद्धा करू शकता तुम्ही. या महिन्यामध्ये 10 न्यूट्रिचार्ज वुमन घेऊ शकतात आणि पुढच्या महिन्यामध्ये 5 घेऊ शकतात. असे एकूण 15 न्यूट्रिचार्ज वुमन हव्या आहेत ऑगस्ट पर्यंत. यामध्ये कन्फ्युजन आहे का? कन्फ्युजन असेल तर हँड रेज करून अगोदर विचारा. कारण की बरेच जण नंतर थोडासा प्रॉब्लेम येतो की सर किती घ्यायच्या. जून महिना गेला सोडून द्या. जुलै महिन्यामध्ये 5 घ्या, पुढच्या महिन्यात 10 घ्या, तुम्ही क्लब मध्ये राहता. किंवा आता 10 घ्या, पुढच्या महिन्यात 5 घ्या, तुम्ही क्लब मध्ये राहतात. पण या महिन्यामध्ये मिनिमम 5 न्यूट्रिचार्ज वुमन घेणं आवश्यक आहे. जुलै महिन्यामध्ये मिनिमम 5 न्यूट्रिचार्ज वुमन विकत घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला एंट्री मिळणार नाही. बरं, एंट्री तेव्हाच मिळेल ज्यावेळेस लिंक वर तुम्हाला अप्लाय करायचंय. तुम्हाला न्यूट्रिचार्ज वीरांगणा क्लबची जी लिंक आहे, आताही बरेच जणांचं लक्ष जर असेल तर संतोषजी तुम्ही लिंक चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता का? आहे तुमच्याकडं? ओके, शेअर करा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिंक. न्यूट्रिचार्ज वीरांगणा क्लब मध्ये ही लिंक जे संतोषजी पेस्ट करतायत ते तुम्ही कॉपी करायची आणि स्वतःलाच मेसेज करून टाकायचा, स्वतःलाच व्हॉट्सअप करायचं. म्हणजे ती लिंक पुढे जात नाही. नाहीतर बऱ्याचदा आपल्यावर ती लिंक कुठे कॉपी करायची, स्वतःला व्हॉट्सअप करायचं. आणि जेव्हा आपल्या टीम मधला आता पुढे किती दिवस राहायचं, 1 2 5 4 दिवस आपल्याकडे आहेत. 31 तारखेचा महिना आहे, आपल्याकडे 4 दिवस आहेत आजचा दिवस धरून. तर या 4 दिवसामध्ये आपल्या टीम मध्ये कुणी 5 न्यूट्रिचार्ज वुमन विकत घेतल्या
त्यांना ही लिंक शेअर करायला लावायची आणि त्यांना सांगायचं यावर रजिस्ट्रेशन करा आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि तुमचा मेल आयडी ऍक्युरेट टाका. कारण की याची लिंक म्हणजे नंतर ज्या झूम मीटिंग होणार आहेत ना विरांगणा क्लबच्या, त्याची लिंक तुम्हाला मेलवर येते, तुमच्या जीमेल अकाउंटवर येते. तुमच्या जे काही तुमचं मेल अकाउंट असेल त्या मेल अकाउंटला येते आणि तिथून जॉईन व्हावं लागतं. ती लिंक मी तुम्हाला नाही पाठवू शकत. ती लिंक मी तुम्हाला पाठवू शकत नाही. ती लिंक कंपनीकडून तुमच्या मेल अकाउंटला येते. तुमच्या मेल अकाउंटला येते आणि ही लिंक तुमच्या सिनियर कडून मिळेल आणि किंवा माझ्याकडून तुम्हाला मिळेल. आणि हे सगळं मग विकायचं कसं? एक फार छान गोष्ट. मग हे 5 न्यूट्रीचार्ज ह्युमन मी कशा विकू? संगीता ताईने विकलेला आहे. तुम्हाला प्रियंका ताईने टाकल्यात पहा, लिंक टाकली. प्रियंका ताईने ऐकलं बोललेलं, त्याचा कॅमेरा बंद दिसतोय पण एकदम काळजीपूर्वक ऐकण्यात वाटतं. संतोषजी एकदम काळजीपूर्वक ऐकण्यात वाटतं. त्या मीटिंग बरोबर त्यांनी लिंक शेअर केली. ती लिंक तुम्ही कॉपी करू शकता. मग हे विकायचं कसं? तर हे विकण्यासाठी जसं मी तुम्हाला म्हणलं आपल्याकडे ऑनलाईन सपोर्ट आहे आणि ऑफलाईन सुद्धा सपोर्ट आहे. ऑफलाईन सपोर्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेले टूल्स. त्या टूल्सच्या माध्यमातून आपण न्यूट्रीचार्ज ह्युमन खूप सहज शेअर करू शकतो. ते टूल्स कुठले आहेत? तुम्हाला एकदम एक 5 मिनिटाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतोय. मला आवाज आला की सांगा की सर आवाज आला. ये हमने बहुत सारे टूल्स बनाए हैं. पहला टूल है ये न्यूज. जस्ट अ मिनिट. मनीषाजी दिसल्या का? संतोषजी मनीषाजी दिसल्या का? ओके. आता मनीषाजीचा आवाज येतो मला सांगा. पेपर के अंदर डालने वाला न्यूज़पेपर लीफलेट बहुत अच्छी क्वालिटी का बना हुआ है. एक तरफ हिंदी में लिखा गया है, दूसरी तरफ इंग्लिश में लिखा गया है और यहाँ पर नीचे आप देखें तो नाम और मोबाइल नंबर दोनों लिखने की जगह दी गई है. इस पर आप अपना नाम और अपना मोबाइल नंबर लिख करके अपने आसपास, अपनी कॉलोनी में, अपनी अगर बड़ी बिल्डिंग है तो बिल्डिंग में, अपनी गली में आप न्यूज़पेपर में ये लीफलेट डलवा सकते हैं ताकि लोग ये जब लीफलेट पढ़ें और ये पढ़ें कि ये न्यूट्रीचार्ज वुमेन कौन कौन सी प्रॉब्लम्स को सॉल्व करने में हेल्प कर सकता है, तो लोग ये पढ़ करके आपको करेंगे फोन. ये टूल बहुत काम का है. न्यूट्रीचार्ज वुमेन के यूजर्स क्रिएट करने के लिए ये टूल बहुत घरों के दरवाजे खोल सकता है आपके लिए. ये न्यूज़पेपर लीफलेट जो है आपको 50 लीफलेट्स के एक सेट के रूप में मिलेगा ताकि आप एटलीस्ट 50 लोगों तक तो पहुंच पाएं. ये लीफलेट आप हमारे ऑफिस से ऑनलाइन ऑर्डर कर सकते हैं या आप किसी भी ऑफलाइन फिजिकल मीटिंग्स जो होती हैं हमारी, उसमें आप ये प्राप्त कर सकते हैं. जब आपको किसी के घर जाने का अपॉइंटमेंट मिल जाए तब आप क्या क्या अपने साथ लेकर जाएंगे न्यूट्रीचार्ज वुमेन के यूजर्स क्रिएट करने के लिए, आइए फटाफट देख लेते हैं. तो ये है न्यूट्रीचार्ज की हीमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट. ये आप अपने साथ रखें. इसमें है शेड कार्ड. आप किसी की भी आंखों का शेड मिला करके ये अंदाजा लगा सकेंगे कि उनका हीमोग्लोबिन का स्तर सामान्य है या सामान्य से कम है. उसी तरह से आप उनके नाखून का शेड इस तरह से मिला करके आप अंदाजा लगा सकते हैं कि उनका हीमोग्लोबिन का स्तर कैसा है. आप यही काम उनके जीभ का शेड पता कर सकते हैं और अंदाजा लगा सकते हैं. आप हाथ के रेखाएं आप देख सकते हैं, यहाँ पर हाथ की रेखाओं से आप अंदाजा लगा सकते हैं कि उनकी सेहत की वर्तमान स्थिति क्या है, उनका हीमोग्लोबिन का स्तर कैसा है, और आप हाथ के रंग से भी मिलान करके अंदाजा लगा सकते हैं. और जो भी स्थिति हो उसके हिसाब से आप न्यूट्रीचार्ज वुमेन की उनको सलाह दे सकते हैं. सलाह के साथ साथ उनको आप खाने पीने में क्या सलाह देंगे वो भी यहाँ पर लिखी हुई है. किसको लेना चाहिए, किसको नहीं लेना चाहिए, कब तक लेना है, कैसे लेना है, ये सारी जानकारी यहाँ पर लिखी हुई है. ये हीमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट 10 के सेट में आपके लिए उपलब्ध है. 5 पर 5 फ्री.
क्यों 10 का सेट बनाया गया, एक भी दी जा सकती थी? इसलिए बनाया गया क्योंकि ये आपको बहुत लोगों को देने की जरूरत पड़ेगी, बहुत लोग आपसे मांगेंगे और इसके कारण आपको रेफरेंसेस भी बहुत मिलेंगे। इतने हाथों में जाएगी, हो सकता है गंदी हो जाए, हो सकता है कहीं आपसे छूट जाए, आपको अपनी टीम में भी बांटना पड़ेगा। तो इसके लिए इसको हमने 5 पर 5 फ्री के साथ ही लॉन्च किया है। आप ये 10 बुकलेट्स का सेट ऑनलाइन भी ऑर्डर कर सकते हैं हमारे ऑफिस से। आप जितने भी ऑफलाइन सेशंस हो रहे हैं, आप वहां पर भी इनको प्राप्त कर सकते हैं। ये बुकलेट्स बंगाली, मलयालम और इंग्लिश तीनों भाषाओं में उपलब्ध हैं। बहुत वक्त से डिमांड थी कि कोई ऐसी छोटी छोटी बुकलेट्स हों जो हमें याद न रहता हो, हम इन बुकलेट्स के जरिए अपने यूजर्स को बता पाएं। ये आ गई हैं बुकलेट्स, एक हीमोग्लोबिन पर, एक मासिक धर्म पर। आप देख सकते हैं किस तरह से इस पर हीमोग्लोबिन के बारे में तथ्यों से लेकर के आरडीए तक, और कैसे न्यूट्रीचार्ज वुमेन हीमोग्लोबिन बढ़ाने में और मासिक धर्म से रिलेटेड समस्याओं को सॉल्व करने में मदद कर सकता है, सब कुछ इसमें लिखा गया है। ये बुकलेट्स हिंदी और इंग्लिश दोनों भाषाओं में अवेलेबल हैं। ये बुकलेट्स 25-1 और 25-2 यानी टोटल 50 के सेट में आती हैं। ये बुकलेट्स आपको 3 चीजों में मदद करने वाली हैं। यूजर्स क्रिएट करने में, आपके लिए रेफरेंसेस प्राप्त करने में, क्योंकि आप जिनके पास भी इनको छोड़कर आएंगे ना, वो ये कलेक्ट करके रखेंगे और बहुत लोगों को दिखाएंगे, तो इससे आपको रेफरेंसेस मिलेंगे। और तीसरा, ये आपको नेटवर्क क्रिएट करने में भी मदद करेंगी, क्योंकि लोगों को जब ये समझ में आएगा कि हम बिजनेस करने के लिए इतने शानदार टूल्स अवेलेबल करवाते हैं, तो वो आपके साथ बिजनेस डेफिनेटली करना चाहेंगे। इनको भी आप हमारे ऑफिस से ऑनलाइन फॉर्म भर के ऑर्डर कर सकते हैं, या आप किसी भी ऑफलाइन फिजिकल सेशन में इनको आप खरीद सकते हैं। एक और बहुत ही खूबसूरत टूल जो आपकी डिस्प्ले वॉल्स के लिए, पिकअप सेंटर्स के लिए, वंडर वर्ल्ड के लिए, अगर आपने अपना कोई छोटा सा सेंटर खोल रखा है तो वहां के लिए ये बहुत ही खूबसूरत पोस्टर्स बनाए गए हैं, जिनको आप लगाएंगे तो लोग न्यूट्रीचार्ज वुमेन के बारे में समझेंगे। ये हर महिला किसी भी एज ग्रुप की हो, इन पोस्टर्स में लिखी हुई बातों से अपने आप को संबंधित पाएगी और आपको फटाफट पूछेगी कि ये न्यूट्रीचार्ज वुमेन क्या है। आपकी बातचीत शुरू करने के लिए बहुत अच्छे टूल साबित हो सकते हैं। आप देखेंगे यहाँ पर एक छोटी सी बच्ची है जिसको जस्ट अभी पीरियड शुरू हुए हैं, वो बात कर रही है किस तरह से आयरन उसके लिए बहुत जरूरी है और कैसे न्यूट्रीचार्ज वुमेन उसकी मदद कर सकता है। यहाँ आप देख सकते हैं एक माँ बिल्कुल अभी अभी माँ बनी है, उसके लिए आयरन कितना जरूरी है। यहाँ आप देख सकते हैं कि एक बच्ची की माँ के लिए आयरन कितना जरूरी है ताकि वो अपनी बच्ची को उड़ने दे। यहाँ आप देख सकते हैं कि एक महिला कैसे अपने परिवार के लिए, उनकी सेहत की देखभाल के लिए स्वस्थ रहना चाहती है, और इसमें आप देख सकते हैं किस तरह से एक महिला अपने सपनों को पाने के लिए स्वस्थ रहना चाहती है। ये पांचों पोस्टर्स एक सेट की तरह आपके लिए अवेलेबल हैं। फिर से आप इन्हें ऑनलाइन ऑर्डर कर सकते हैं, आप हमारे फिजिकल ऑफलाइन सेशंस जो हो रहे हैं वहां से प्राप्त कर सकते हैं। तो आपने देखा कि किस तरह से न्यूट्रीचार्ज के टूल्स आरसीएम के तीनों उद्देश्य, आर्थिक स्वावलंबन, स्वास्थ्य रक्षा और महिला सशक्तिकरण, तीनों को प्राप्त करने में बहुत ज्यादा मदद कर सकते हैं। एक्चुअली जब हम सेल करने जाते हैं ना, तो टूल्स अगर साथ में होते हैं तो वो परमानेंट मार्केटिंग बन जाती है। तो अगर आपको परमानेंट यूजर्स चाहिए, परमानेंट टीम चाहिए जो आपके साथ काम कर सके, तो आप इन टूल्स को जरूर अपने पास रखिए ताकि आपका बिजनेस परमानेंटली ग्रो करता रहे। जय आरसीएम, मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज। तर मित्रांनो, हे टूल्स याप्रमाणे काम करतील. हेच बघा, आता संतोषजीनं टूल्स मागवले होते, मी संतोषजीला अनम्यूट करतो. संतोषजी, कधी पोहोचले टूल्स?
अजून नाही आले सर. हे जुनं ते आले नाही का? दाखवतोय मी DHA च. हे DHA हा तुम्ही DHA दाखवायले हा. फार पूर्वी आपण दिले होते नाही नाही, DHA. ही क्वालिटी मार्केट मध्ये 100 रुपयाला बसते सर एक. ती क्वालिटी तुम्ही 20 रुपयाला देताय फक्त. फक्त 20 रुपयाला देताय तुम्ही. जे 5 पोस्टर येणार आहेत ना असे, तर ते 500 रुपयाचे 5 आहे सर मार्केटमध्ये. म्हणजे पहा, जर आपण मार्केटमध्ये फिरलो तर आपल्याला लक्षात येतं की एक टूल जे न्यूट्रीचार्ज आपल्याला 20 रुपयाला दिले पोस्टर, ते टूल मार्केटमध्ये 100 रुपयाला आहे. ते 100 रुपयाला टूल आहे आणि ते आपल्याला 20 रुपयाला मिळते. आणि प्रत्येक वयोगटाच्या महिलेला, पंजाबराव म्हणजे एक कुमारिका आहे तिच्यासाठी एक पोस्टर आहे, एक नेमकीच आई झाली तिच्यासाठी पोस्टर आहे, एकीचं थोडं मुलगी मोठी आहे एक तिच्यासाठी पोस्टर आहे. सगळे एज ग्रुप यामध्ये कव्हर केले. तर तुम्ही नेमक्या कुठल्या ग्रुप सोबत बोलला जाणार आहात त्या ग्रुपला बिलकुल तुम्ही रिलेट करणारे पोस्टर सोबत नेऊ शकता. त्यानंतर जे छोटे टूल दाखवलेत मॅडमनं, हिमोग्लोबिन एक पुस्तक आहे ज्यामध्ये हिमोग्लोबिन विषयी सगळे सत्य समाधान दिले. सत्य आणि समाधान, समस्या सत्य आणि समाधान हे छोट, हे पुस्तक सुद्धा फार उपयोगी आहे. कुणाकडे पोहोचलंय का हे पुस्तक? कुणी घेतलंय का आपल्या टीम आता इथं मीटिंग मध्ये बसल्यापैकी कुणाकडे आहे का? हे पुस्तक लवकरात लवकर मागून घ्या. नागपूरला पाठीमाग मीटिंग झाली होती BC सरांची आणि वेगवेगळ्या मीटिंग होतात नागपूरला, त्यावेळेस आले होते का? येस सर, आली होती सर. हा, पण तिथं होते का काही पुस्तक आहे? नाही सर, नव्हते पुस्तक. आता ज्याही मोठ्या मीटिंग होतील, ज्याही कुठल्या मोठ्या मीटिंग होतील त्या सगळ्या फिजिकल मीटिंग मध्ये हे पुस्तक मिळतील. किंवा आपल्या टीम मधले आपले अपलाईन असोत आपले डाऊनलाईन असोत जे भिलवाड्याला गेले आहेत, कारण की मी जसं म्हणलं की वेगवेगळ्या टीमचे तिथं अकॅडमी सुरू आहेत. आनंद देशमुख सरांनी ऑनलाईन मागवलेले आहेत. तर ज्यांनी तिथं पोहोचत आहेत, आपले कुणी अपलाईन असोत डाऊनलाईन असोत आपली दुसऱ्या टीमचे लोक असतात, त्यांच्याकडून तुम्ही टूल्स मागवून घ्या. हे टूल्स आपल्याला फार मस्त मदत करणार आहेत. एक ताई आहेत, बोला ताई. आता मी 15-16 जे कार्यक्रम आहे भिलवाड्याला, तर तिथे मी आहे सर. 15-16 बरेच जण जाणार त्यावेळेस तिथे घेतील. किंवा आता अकॅडमी सुरू आहे, आता अकॅडमीज मध्ये आपलं कुणी गेला असेल, आपल्या शहरातून कुणी गेला असेल तर आपण त्यांच्याकडून सुद्धा हे मागवून घेऊ शकतो. कारण की या टूल्स शिवाय बिझनेस म्हणजे न्यूट्रीचार्ज वुमन विकणं यांच्यासोबत खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. ओके, टूल मुळे आनंदजी बोलू शकता का तुम्ही थोडं? हो सर, हो. फक्त स्पीकर लावू शकत नाही, मी मार्केटमध्ये आहे आणि पाऊस सुरू आहे. बरं, बोला. या टूलमुळे तर टूलमुळे 25 न्यूट्रीचार्ज वुमन फक्त टूल चे बुकलेट जे आहे हिमोग्लोबिन आणि मासिक पाळीचे आपले, ते फक्त महिला वर्गांनी आणि पोरींनी वाचले. मी त्याच्याबद्दल जास्त बोललोही नाही, कारण ग्रामीण भागात मीटिंग होती. मासिक धर्माबद्दल खुलून बोलू शकत नाही कारण बरेच जण लाजतात. पण हिमोग्लोबिनच्या या सबटिप्युटर आणि टूल वाचल्यामुळे 25 न्यूट्रीचार्ज वुमन सेल झाल्या. त्यात मुराद शहाच्या 10 आहे आणि बाकीच्या ज्या आहे वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युटरच्या आहे. फक्त आता एका याचं कन्फ्युजन आहे, मीटिंग मध्ये विचारू शकतो का तुम्हाला प्रश्न तो? म्हणजे बिलकुल विचारा, सगळे आपलेच माणसं आहेत, एकाच टीमची माणसं आहेत सगळे. नाही तसं नाही आहे. कसं आहे की माझ्या टीम मध्ये 25 जण कन्स्ट्रक्शन ऑफर मध्ये 5000 PV करतात. त्यातले 6 जण फक्त न्यूट्रीचार्जचा करतात, तर त्यांना डबल धमाकाचा तो बेनिफिट भेटतो. तर आता डिस्ट्रीब्युटरचं असं म्हणणं आहे की जसं 1500 PV न्यूट्रीचार्जचे केले किंवा 2500 केले 5000 केले, तर काहींचे तिसऱ्या महिन्यापासून सुरू होत आहे. म्हणजे मागचे 6 महिने कंटिन्यू केले त्यांनी, आता हा त्यांचा तिसरा 5000 PVचा हे सुरू आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या महिन्यापासून सुरू केलं तर पुढचे 3 महिने आमचे ह्या 6 महिन्यामध्ये न्यूट्रीचार्जचे होतील. तर डबल धमाकामध्ये आमचं येईल की नाही येईल? बिलकुल डबल धमाल मध्ये येणार असता. डबल धमाल मध्ये सुद्धा तुमचा तो PV काउंट होणार. कारण डबल धमाल जे आहे ते आपला डबल धमाल RCM चा प्लॅन आहे.
RCM डबल धमाल दिलाय, त्यामध्ये न्यूट्रिचार्ज मध्ये आमचे जर घेतात तर परत आम्ही एक्स्ट्रा आमच्याकडून देऊ. नाही पण तीनच महिने होतील ना, मागच्या 3 महिन्यात 6 महिने सलग 6 महिने. हा, तर मग हे 3 महिने आता हे बिलिंग तर आपले वीर विरांगणासाठी करणार आहे, तर हे 3 महिने त्यांचे काउंट नाही होणार ना, मग पुढच्या 6 महिन्यापासून त्यांना बेनिफिट भेटेल. नाही हे 3 महिने सुद्धा काउंट होणार. 3 महिन्याचं जेवढं व्हील ऍव्हरेज तेवढं त्यांना बेनिफिट भेटेल. ऍव्हरेज म्हणजे त्या महिन्यातलं त्या महिन्यामध्ये भेटून जाईल. नाही, एकदा अजून समजून घ्या. त्यांचे मागचे 3 महिने कन्स्टिट्युएन्सी मध्ये 3 महिन्यामध्ये 5 पीव्ही केसूल आणि RCM चे प्रॉडक्ट मिळून झालेला आहे. नाही मग तो जो आहे का तो तुम्हाला आता ह्या महिन्यात न्यूट्रिचार्जचा ऍडिशनल या महिन्यापासून सुरू करताय. हे 3 महिने पुढच्या 6 महिन्यापासून त्यांना भेटेल. तो नो डाऊट, कारण की टीम मध्ये माझे 6 जण आहेत ते न्यूट्रिचार्जच करतात फक्त 5,000 पीव्ही. डबल धमाकामध्ये RCM कडून 5,000 रुपये आणि न्यूट्रिचार्ज कडून 5,000 चा बेनिफिट घेतात. बरोबर आहे. तर आता टीम मध्ये माझं टार्गेट आहे की सप्टेंबर पर्यंत 30 ते 40 जण न्यूट्रिचार्जच पीव्हीचं करायचं. मी तुम्हाला ते वारंवार जे स्कॅनर मशीन म्हणून राहिलो ना, कारण माझ्याकडे 8 जण स्कॅनर मशीन घेऊन तयार आहे, पण मी थोडस कमतरता माझी होऊन राहिली त्यांना समजून सांगण्यामध्ये. आनंदजी म्हणून पुढच्या रविवारी तुम्ही त्यांना 8 जणांना घेऊन या. आपण शेवटचे 20 मिनिट फक्त बॉडी स्कॅनरवर बोलूया. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. कुठला जरी विषय असेल तर पुढचे 20 मिनिट आपण म्हणजे पुढच्या रविवारी पण तुमचे माणसं ते घेऊन या. नाही, ते स्कॅनर मशीन घेऊन ठेवल्या त्यांनी. हातात घेऊन राहिल्या. त्यांना पुढच्या रविवारी सकाळच्या सेशनला तुम्ही मीटिंगला बसवा स्कॅनर मशीन सहित. मी स्कॅनर मशीन वर पूर्ण त्यांना समजून सांगा. चालेल. आणि एक आपले जे सगळे इथे माझे सगळे भाऊ बहीण आले या मीटिंगला, तर त्यांना एक सांगतो की माझ्या टीम मध्ये मी एक पॅथॉलॉजी लॅब समोरच माझं घर आहे मोठा, म्हणजे बिजवे म्हणून खूप मोठं नाव आहे अमरावतीला. मी फक्त हिमोग्लोबिनचं बॅनर लावलं माझ्या घरासमोर हक्काच्या तिथे, एक 5x7चं आडवं. मी त्याचा फोटोही तुम्हाला पाठवून देईल पर्सनल आयडीवर. त्याच्यामुळे सर माझ्या म्हणजे ह्याच्यासाठी इन्क्वायरी ज्या तिथे तपासणीसाठी पोरी बाया माणसं येतात, ते माझ्याकडे तिथे वेटिंग मध्ये न करता मी काय केलंय, नगरपालिकेकडून बेंच घेतले, मागवले नगरसेवकाकडून, आणि काहींना रिक्वेस्ट केली ज्यांच्या घराकडे होते, तर 5 बेंच मी तिथे ठेवले, पाण्याची कॅन आणि हे, आणि तिथेच बोर्ड ठेवलं. लोक इन्क्वायरीसाठी पण येतात, आणि मी तिथे दुपारी 12 ते 2 पर्यंत बसला असतो. तर लोक बोलतात हे काय आहे, तर चला आतमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर इन्क्वायरी फ्लो वाढला सर. कमीत कमी मागच्या 3 दिवसामध्ये 150 जण इन्क्वायरी करून गेले. म्हणजे मला तो तिथे तपासणीसाठी येणाऱ्या बायांचा आणि यांचा मला हे, मी DHA बद्दल सांगितलं, ज्या प्रेग्नंट बाया होता त्यांना DHA बद्दल समजावून सांगितलं, तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरचा नंबर दिला की तुम्ही डॉक्टर साहेबांना सांगा आणि समजून सांगा म्हणून. तर हे पण होऊन राहिलं. ओके हाही बेनिफिट भेटून राहिला. धन्यवाद. आनंदजीने फार, अनंत देशमुख साहेब हे अमरावतीमध्ये असतात, आपल्या सगळ्यांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी सांगितलं की 25 न्यूट्रिचार्ज वुमन फक्त आणि फक्त हिमोग्लोबिनचे बुक्स दिले, त्यांनी वाचायला दिले आणि विकल्या गेले. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला आपण सगळे एका टीम मध्ये एका फ्रिक्वेन्सीने काम करतोय. आपल्या सगळ्याची मेंदूची फ्रिक्वेन्सी एक सारखी निघते, म्हणून आपण बोलू शकतो प्रत्येक गोष्टीवर एकदम मोकळेपणानं. परंतु बाहेर मीटिंग मध्ये आपल्याला बोलता येत नाही. काही विषयावर बोलताना पुरुषाला थोडस ऍकवर्ड वाटतं की मी कसं या विषयावर बोलू. त्यावेळेस काम करतं हे पुस्तक द्यायचं आणि शांत बसायचं. शेगावला कोणी गेलं असेल तर त्यांना अनुभव असेल. माझा अनुभव, महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे, मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये लग्न झाल्यानंतर शेगावला दर्शनाला जातात. मग ती प्रथा मी कशी मोडू. मी सुद्धा गेलो बायकोला घेऊन शेगाव गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो, आणि 2 जण होतो कपल. मग तिथं गेल्यानंतर तिथं बसलो होतो रूम बुक करण्यासाठी. रूम बुक करण्यासाठी 2 जणांना ते रूम देत नाहीत जे लहान बाळ नसतील तर. मग तुमची आयडी बघितलं तर बायकोचं आयडी नेमकंच लग्न झालं, तिचं वेगळ्या नावाचं आयडी, माझं वेगळ्या नावाचं आयडी, कसं ते मॅच होईल. ते मॅचच होत नव्हतं ना. मग ते त्याचे सेवेकरी देतात, टोपी वगैरे घालून ड्रेस मध्ये असतात, त्यांचा युनिफॉर्म असतो, आणि ते तुम्हाला एक पुस्तक असं देतात की वाचायला, कार्ड आपण वाचायचं. ते त्याच्यामध्ये असं आहे तसं, ते काहीच बोलत नाही. म्हणजे शब्दानं शब्द लागायचा काही प्रश्नच येत नाही. वाचायचं, आपल्या पडत असेल तर बसायचं, नाही तिथून निघून जायचं. किंवा ते जशा सूचना सांगतात तशा सूचना पाळायच्या, त्यांना वाद होत नाही.
आणि इन्फॉर्मेशन 100% राईट जाते. 100% इन्फॉर्मेशन राईट जाते. तसंच काम आहे. शेगावला हा अनुभव आहे कुणाला? म्हणजे शेगावला जे गेले असतील त्यांना अनुभव आहे की जे कपल असतात त्यांना ते सेवेकरी काहीच बोलत नाही, ते वाचायला देतात, कार्ड वाचा. ते कार्ड वाचलं की आपल्याला कळतं काय करायचं काय नाही. बिलकुल तसं आहे. तुम्ही मीटिंग मध्ये बसले, तुमच्या समोर कुमार वयीन मुली असू द्या, त्यांच्या आया असू द्या, सिनियर महिला असू द्या, तुम्हाला बोलायचं ना मासिक धर्मावर आपण काय बोलणार, किती बोलणार? ताई मंडळी आहे, ताई मंडळी बोलतील, आपण कसं बोलणार? हे पुस्तक आहे, ते वाचा. बस आपल्याला काहीच करायचं नाही. आणि त्यावर तरी सगळं दिलंय नंतर. इतकं झकास काम होईल आणि ज्याला वाचता येतं एकदम चांगलं काम होईल. त्यामध्ये एकदम छान काम येणार सुरू. आणि जसं आपण मागच्या रविवारी व्हिडिओ पाहिला की एक लीडरचं पाहिलं, ते म्हणतात की मी 5,000 याची ऑर्डर दिली, 5,000 बुक्सची ऑर्डर दिली, मला 5,000 बुक्स वाटायचे, माझे 1,000 न्यूट्रिशन मध्ये सेल होते. त्यांचं असं टार्गेट आहे की 5,000 मी जर हिमोग्लोबिनचे बुकलेट वाटले किंवा मासिक धर्मवाले बुकलेट वाटले तर माझ्या 1,000 न्यूट्रिशन ह्युमन सेल होतील. म्हणून त्यांनी 5,000 मागवलेले आहे. आणि हा बेनिफिट आहे की विकायचं कसं, तर टूल्सच्या माध्यमातून विकायचं. जसं आपण मनीषाजीनं आपल्याला सगळ्या टूल्स विषयी सांगितलं. या टूल्सनं आपल्या 5 न्यूट्रिशन ह्युमन विकणं कुठलंही अवघड नाही. 25 न्यूट्रिशन ह्युमन एका मीटिंग मध्ये विकल्या गेल्या. आनंदजीनं सांगितलं. पण आनंदजीचं माझं काय अगोदर बोलणं पण झालं नव्हतं. म्हणजे म्हणतात ना की त्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं की मागच्याच महिन्यात मीटिंग घेतली, काही न बोलता कमी बोलण्यामध्ये कमी शब्दामध्ये आमचं हे विकणं झालं आहे. आणि फ्रेश ठेवा, हे जे आहेत ना हे बुकलेट फ्रेश ठेवा. कारण की मनीषाजीनं परत आपल्याला हे दाखवलं हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट. हे काय करा, फ्रेश ठेवा. आणि म्हणजे फ्रेश ठेवा की त्याला खराब होऊ देऊ नका. कारण हे बघून आपल्याला विकायचे शेअर कार्ड. जर यातलं जर तुम्ही असं हात ठेवून ठेवून ते काही शब्द खराब झाले, काही शब्द काही पुसले गेले किंवा काही झालं तर त्याचा फार म्हणजे चुकीचा मेसेज जातो त्यातून बऱ्याचदा. माझा मित्र माझ्याकडे आला आणि हे कसं आपण चांगल्या क्वालिटीतून प्रिंट होऊन आले आहेत. तुम्ही जर लोकलला याच्या फोटो कॉपी किंवा याचे अर्जुनजी जर तुम्ही याचे जर म्हटले की मी काय करतो याच्या कलर झेरॉक्स मारतो तर चांगलं होत नाही, ते व्यवस्थित उमटत नाही. विलासराव तुम्हाला सांगतोय खास गोष्ट की माझा मित्र आला मागच्या रविवारी पळत पळत आणि त्यानं असं एक पॉम्पलेट मला आणून दाखवलं त्याच्याकडं आणि म्हणे पाय खतरनाक ऑफर आली म्हणजे आपल्या गावामध्ये, पत्नी फेको लैला उठाव. मला असं दुकानदार म्हणजे पत्नी फेको लैला उठाव. पाहिलं मी, अरे म्हणलं तसं नाही, माझ्याकडे व्यवस्थित छापलंय म्हणलं पन्नी फेको थैला उठाव असं आहे म्हणलं ते. पन्नी फेको थैला उठाव म्हणलं ते, पत्नी फेको लैला उठाव नाही. म्हणजे व्यवस्थित प्रिंट झालं पाहिजे. तर व्यवस्थित प्रिंट झालं नसेल तर काहीच्या काही सुद्धा त्यातून जाऊ शकतात आहे की नाही. त्यामुळं जे न्यूट्रीचार्जनं दिलेले आहेत आधी तेच टूल वापरा, नाहीतर संभ्रम निर्माण होतो. तर बरेच जण आहे फोटोकॉपी करून घेऊन आम्ही प्रिंट करून घेऊ, तसं नाही. मग ते लोक काही वाचतात काही अर्थ घेतात. तर तसं व्हायला नको म्हणून अधिकृत न्यूट्रीचार्ज करून आलेले टूल्सच तुम्ही वापरा. बरोबर आहे. या 4-5 टूल्सचा वापर करून अतिशय सहज आपण न्यूट्रीचार्ज ह्युमन विकू शकतो आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे जे सगळे टूल्स मी तुम्हाला, हे जे टूल्स आहेत ते मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ त्यामुळे दाखवला की आपला वेळ वाचल. आणि हे कसं बरं, कोणी हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुक वापरलाय का ताई मंडळीपैकी? रुपाली ताईनं वापरला आहे. रुपाली ताई काय अनुभव आहे तुमचा? अनम्यूट होत आहे, अनम्यूट व्हा रुपाली ताई. सर्वांना नमस्कार. माझं नाव रुपाली सचिन मूळ, मी राहणारी नाशिक जिल्ह्यातील आडगाव इथे आहे. तर तुम्ही आता जे हिमोग्लोबिनचं जे पुस्तक दाखवलं त्याचा फार छान उपयोग होतो आणि आपल्या जवळजवळ त्याच्या याच्यावर मी जवळजवळ 10 न्यूट्रिशन ह्युमन सेल केलेले आहे आणि त्या छोट्या बुकलेट पण माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि प्रत्येक महिनेपर्यंत मुलींपर्यंत पोहोचायचा प्रयत्न आहे. ओके, धन्यवाद. रुपाली ताईनं 10 न्यूट्रिशन ह्युमन सेल केल्या आणि याचा वापर करून
जे आहे ते खूप सोपं जाते, विकणं फार सोपं जाते. तुम्ही संतोषजी कसा वापर केला होता याचा? मी डॉक्टर लोकांना दाखवू राहिलो सर डायरेक्ट. डॉक्टर तर 20-25 वुमेन गेले सर, जे आणि तुम्हाला न्यूट्रिशन फोटो आहे की नाही? टाकलेत मी. 25 न्यूट्रीच्या वुमन हा. गेल्या. ते मला काल परवा एक फोन आला, ते मला सर मी 5 वुमन मारल्या. मला बाबा मारल्या 5 वुमन नको मारू, मला तर अवघड होईल ना. 5 न्यूट्रीच्या वुमनचं बिलिंग केलं म्हण, 5 न्यूट्रीच्या वुमन मी घेतल्या म्हण, 5 वुमन मारल्या. म्हणलं एखादा फोन जर माझा रेकॉर्ड झाला तर म्हणजे मोठा सिरियल क्लिअर दिसतोय, सारख्या वुमन मारायला लागला. याचा फोन येतो 5 वुमन मारल्या, त्याचा फोन येतो 10 वुमन मारल्या. मला पकडून न्यायचे आहे की नाही. 5 न्यूट्रीच्या वुमनचं बिलिंग केलं, कारण की मला 2 फोन आल्या, मलाच क्लिक झालं, कारण लोक आपल्याशी असं बोलतायत आहे की नाही. 5 वुमन मारल्या, मला 5 न्यूट्रीच्या वुमन विकत घेतल्या, 5 न्यूट्रीच्या वुमनचे पॅकेट सेल केले, असं पूर्ण बोला. माझा जर फोन रेकॉर्ड झाला तर माझा जीवन म्हणजे जगणं अवघड होऊन जाईल. तर या टूल्सचा वापर करू अतिशय सोपं जाते, आणि या टूल्स घेणं आणि त्याचा राईट वापर करणं, त्याचा व्यवस्थित वापर करणं, आणि त्यानंतर लिंक वर जाऊन आपल्याला न्यूट्रीच्या विरांगणा क्लब मध्ये येणं, हा फॉर्म्युला आहे. आणि बीसीजीनं शब्द दिला 108 महिलांना पोहोचायचं. काही हो, 108 महिलांना सांगायचं. 108, कारण की त्यांनी सांगितलं की माळेमध्ये 108 मणी असतात, शरीरामध्ये 108 एनर्जी पॉईंट असतात. सिद्धीसाठी दिवसभरामध्ये 108 श्वासावर लक्ष केंद्रित करायचं असतंय. त्यामुळं काही रिझल्ट येऊ. आता काही जर म्हणले आम्ही 20 विकले, काही जर म्हणले आम्ही 25 विकले न्यूट्रिशन वुमन चे पॅकेट विकलेत, पण जर आपल्याकडून एकही विकले गेले नाही तरी सुद्धा 108 महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. एकही पॉकेट विकल्या गेलं नाही तरी सुद्धा 108 महिला होईपर्यंत आपण थांबायचं नाही, कारण की त्यानंच आपल्याला बिझनेस मिळणार आहे. 108 पैकी 54 महिलांना जरी घेतलं, 50% जरी आलं, तरी आपल्याला रिटेल मार्जिन 110 प्रमाणे जवळपास 5,940 आपल्याला एमआरपी आणि टीपी मधला फरक इथं मिळू शकतो. आणि प्रत्येक घरामध्ये आपली एंट्री होईल, आणि आपल्याकडं खूप साऱ्या महिला यामध्ये येतील. आपल्याला बिझनेस मध्ये नवीन महिला पाहिजे का? मला माहित आहे की केवायसीचा फ्लो मागच्या काही महिन्यामध्ये कमी झालाय. म्हणजे काही जण असं वाटतं की माझ्याकडे तितक्या केवायसी होत नाही जितके पूर्वी व्हायच्या. तितके जास्त लोक माझ्या टीम मध्ये येत नाही जितके पूर्वी यायचे. त्याचं सोल्युशन निघलं आहे. त्याचं एकच सोल्युशन आहे, जास्तीत जास्त महिलांपर्यंत न्यूट्रीचार्ज पोहोचवा. जास्तीत जास्त महिलांपर्यंत न्यूट्रीचार्ज पोहोचवलं तर आपल्या टीम सुद्धा वाढेल, आहे की नाही, आणि महिलांना त्यांचं स्वतःच पैसे सुद्धा मिळतील. आणि आपल्याकडं एकदम सुरक्षित माहोल आहे महिलांना काम करण्यासाठी. अतिशय सुरक्षित माहोल आहे. खूप महिला आहेत, म्हणजे 15 कोटी पेक्षा जास्त महिला आहेत ज्यांना काम करायचे पण नोकरी करायची नाही. म्हणजे नोकरी म्हणजे पूर्ण वेळ अडकणं आलं. आपल्या वेळेनुसार आपल्या सुरक्षित माहोल मध्ये काम करायची इच्छा असणाऱ्या 15 कोटी पेक्षा जास्त महिला आहेत. म्हणून आपलं टार्गेट आहे 15 कोटी महिलांपर्यंत पोहोचणं. 15 कोटी महिलांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे, आणि हे फक्त तुमच्या माध्यमातून पोहोचले जाऊ शकते. तुम्हीच आहात की जे 15 कोटी महिलांपर्यंत पोहोचू शकतो, आणि आपण 15 कोटी महिलांपर्यंत रिचार्ज वुमन आपण पोहोचून आरसीएम 15 कोटी न्यूट्रीचार्ज वुमन न आरसीएम तिथं पोहोचू शकतो. न्यूट्रीचार्ज वुमनच्या टूल्स घेऊन महिलांपर्यंत जा. महिला न्यूट्रीचार्ज वुमनचे हे टूल्स बघून न्यूट्रीचार्ज वुमन सेल यूज करतील. काही जणी म्हणतील की तुम्ही असं विकतात, तुमचा काय फायदा होतो? अशा महिला तुमच्या टीम मध्ये. आणि 15-16 तारखेला जसं ताई म्हटल्या की मी आता जाणार आहे 15-16 तारखेला नागपूरच्या ताई ज्या आहेत सावित्री ताई, त्या म्हटल्या की मी जाणार आहे 15-16 तारखेला भिलवाड्याला. या भिलवाड्याला जाऊन आपल्याला एक लक्षात घ्या, एकटे जाणार असताल तर 5 न्यूट्रीचार्ज वुमनचं बिलिंग सेल्फ आयडीवर पाहिजे. जे कोणी भिलवाड्याला जाते त्यांच्यासाठी सूचना. विथ कपल जायचं असेल, बोला बोला तुम्ही. माझे 15 न्यूट्रीचार्ज वुमन 15 सेल झालेले आहेत सर. बरं, 15 न्यूट्रीचार्ज वुमनचं बिलिंग झालेलं आहे.
जून मध्ये मी 5 न्यूट्रिचार्ज वुमन पॅक केले आहेत आणि जुलैमध्ये 10 केलेले आहेत. बरं असे 10 टोटल 15 झाले आहेत. 15 झाले. तर मग तुम्हाला एक सवलत आहे. तुम्हाला सवलत ही आहे की तुम्ही विथ कपल जाऊ शकता. तुम्हाला विथ कपल एंट्री मिळेल. गाला डिनर साठी, सेलिब्रेशन नाईट साठी तुम्ही विथ कपल जाऊ शकता. जर तुम्ही बोला. कपल म्हणजे मला तर मिस्टर नाही आहेत, पण मी माझ्या पत्नीला नेणार आहे. तिची पण शेल्फ आयडी आहे आणि ती पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे. तर तिने 5 न्यूट्रिचार्ज वुमन टॅबलेट शेल्फ आयडीवर नाही केलेल्या आहेत, तरी पण मी तिला नेऊ शकते का सर? तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. हेच माझे सोबती आहेत म्हणता, यांच्यासोबत आम्ही कपल आहोत. आम्ही बिलकुल तुम्हाला त्यांना एक जणाला सोबत आपल्याला घेऊन जाता येईल. जर 15 न्यूट्रिचार्ज वुमन जसं ताईने केलं आहे ताईनं, तर त्या एक जणाला सोबत घेऊन जाऊ शकतात कपल एंट्री. आणि जर आणि त्यांना जर न्यूट्रिचार्ज विरांगणाचा बॅच सुद्धा ताई तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठीची वेगळी लिंक आहे ज्यामध्ये तुम्हाला तिथं न्यूट्रिचार्ज विरांगणाचा बॅच सुद्धा मिळणार आहे. आणि नीलमजी बोला. बोला. 15 वुमनसाठी काय ते कपल आहेत ना, मग ते मुलांचं काय करायचं? मुलं जर छोटे असतील तर तुम्ही त्यांना नेऊ शकता, छोटे जर असतील तर. पण मुलं जर आपल्यापेक्षा उंच दिसत असतील, बऱ्याच जणांचे मुलं जे त्यांच्यापेक्षा उंच दिसत आहेत तर ते फुल तिकीट लागतं नाही. ज्यांना बसमध्ये हाफ तिकीट लागतं त्यांना एखाद्या वेळेस एंट्री देतील, परंतु जर त्यांना फुल तिकीट लागत असेल तर कसं देणार? आपल्याकडे काय की वयाची आत नाही. एखादा 60 वर्षाचा आपला डिस्ट्रीब्युटर असू शकतो, असोसिएट बाहेर, त्याची मुलं काय त्याला नातू सुद्धा असतील आणि मुलाच्याच मधील. आणि सर ते 15 वुमन झालेत ना, त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं ना बॅच साठी आता? हो. कधी लिंक येणार आहे ती आता? मी तुम्हाला लिंक टाकतो. माझा नंबर तुमच्याकडे असेल तुम्हाला हाय टाका, मी तुम्हाला त्याचं लिंक टाकतो बॅच साठी. हा गुंफाजी काय बोलतात? सर माझं हे झालंय 15 वुमेन टॅबलेटचं टार्गेट झालंय, पण काही कारणास्तव मी जाऊ शकत नाही. तर न्यूट्रिचार्ज विरांगणाचा बॅच आपल्याला घरपर्यंत तुम्हाला काय माहिती का, तो बॅच फार इम्पॉर्टंट आहे. तो बॅच मग जर एखाद्या वेळेस अमरावतीला प्रोग्राम झाला किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही, कसं पोहोचेल पण बाय हँडच तुम्हाला दिला जाईल. प्रत्यक्ष तुमच्यापर्यंतच पोहोचवल्या जाईल. तुम्ही म्हणल्या की आता संध्याताई चालल्या आणि संध्याताई माझ्या फार चांगल्या मैत्रिणी आहेत ना, तर संध्याताई जवळ द्या, तर तसं घेणार नाही. संध्याताई बोला, काय म्हणतात? हेलो जयार्शन सर. बोला. हा, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज सर माझं पण 15 झालेलं आहे आणि मी तुम्हाला पण व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे. आणि तसं माझ्या टीम मध्ये 4-5 जणांचं झाले आहे 15. आणि कपल एंट्रीत आहे, पण सर वगैरे येऊनच आले आहे सोबत. आणि मला हे म्हणायचंय सर, ते हिमोग्लोबिनचं मला ते चार्ट पाहिजे होते आणि ते छोटेवाले पण कार्ड पाहिजे होते मला. तर मला भिलवाड्याला मिळेल की? हा टूल्स पाहिजे मला न्यूट्रिचार्ज वुमनचे. हे टूल्स तुम्ही ऑनलाईन मागू शकता. भिलवाड्याला ऑगस्ट महिन्यामध्ये जातात, तर 1 महिना कशाला वेट करता, 15 दिवस कशाला वेट करता? मी तुम्हाला लिंक देतो, त्या लिंकवर तुम्ही रजिस्ट्रेशन करा, तुम्हाला घरपोच मिळतील. बरं चालेल सर, मला ते लिंक पाठवून द्या सर. आणि महत्वाचं हे जे न्यूट्रिचार्ज विरांगणाची बॅच आहे त्याचं मग रजिस्ट्रेशन करावं लागेल का सर मग? हो. हा, तर मग त्याची लिंक पाठवून द्या मग. बरं, ती सुद्धा माझ्याकडे तुमचा नंबर आहे, मी ती लिंक सुद्धा तुम्हाला पाठवून देतो. बरं चालेल सर. आणि रजिस्ट्रेशन यासाठी आवश्यक आहे की कळालं पाहिजे की किती लोक येत आहेत, किती बॅच ठेवायचे, त्यानंतर किती जण येत आहेत, स्वयंपाक किती करायचा आहे की नाही. आपल्यासारखं जगन्नाथजी आपल्यासारख्या लग्नासारखं नाही की पाहुणे तिकडे लांबून येतात, दिसली इकडे वरणात पाणी टाका, करा गरम पाणी टाका, वरणात पाणी वाढवा वरण, असं चालत नाही. ते सगळं अगोदरच जर आपण जर केलं तर म्हणजे व्यवस्थित सुविधा होईल. नाहीतर काय होतं की मग पाहुणे पाहून पाणी वाढवायचं काम पडू नये, नाहीतर मग पाहुणे पाहून पाणी वाढवावं लागेल. जी करायची आमची इच्छा नाही. त्यामुळे आम्ही म्हणतो रजिस्ट्रेशन करा. नंतर लोक सर आम्ही जानते. आणि इतक्या दूर तुम्ही महाराष्ट्रातून भिलवाड्याला गेले आणि ते तुम्हाला एंट्री द्यायची नाही तर किती जीवावर येईल. म्हणजे इथून जर तुम्ही भिलवाड्यापर्यंत गेले तर तुम्हाला तुमची व्यवस्था काही नाही तर किती वाईट वाटेल आम्हाला, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केलं तर फार सोपं जाईल आपली सगळ्याची व्यवस्था करण्यासाठी. फार
सोपं जाईल. आता 15-16ला ज्यांनी 25 केलं त्यांचं काय? आता संतोषजी म्हणले की माझ्या टीम मधून काही जणांनी संतोषजी 25 केला, तर त्यांना काय मिळेल? तर त्यांना या सगळ्या गोष्टी सोबतच त्यांना कपल एंट्री पण मिळेल, सोबत त्यांना वीरांगणाचा बॅच पण मिळेल आणि सोबत त्यांना चष्मा पण मिळेल. प्रियंकाताई बोला. सर ते बुकलेट साठी मी नमस्ते सर, जय श्याम. बोला. ते हिमोग्लोबिनचं बुकलेट आहे, त्यासाठी मी 4-5 दिवस म्हणजे 5 दिवस झाले ऑनलाईन ऑर्डर केलाय, पण अजूनपर्यंत काहीच मेसेज नाही आला. हा, तर यामुळं मेसेज यायला वेळ लागतो की भारतभरातून त्या सगळ्यासाठी लोक रजिस्ट्रेशन करत आहेत आणि ऑफिस स्टाफ जो आहे तो ऑफिस स्टाफ त्यामध्ये गुंतलेला आहे. तर जसं तुमचं एक्सेल शीट मध्ये तुमचं नाव येईल, तुम्हाला लगेच एक स्कॅनर पाठवले जाईल ज्याच्यावर तुम्ही स्कॅन करून पेमेंट करता आणि लगेच तुमचे बुक्स तिथून निघाले. म्हणून थोडासा वेळ याच्यासाठी लावू शकतो की खूप सारे भारतभरातून लोक त्यामध्ये काय करतात, रजिस्ट्रेशन करतात. त्यामुळं वेळ लागू शकतो. तुम्हाला त्याच नंबरवरून एक स्कॅनर येईल, तो बारकोड स्कॅन करायचा, पेमेंट करायचं, तुम्हाला लगेच बुक्स तुमचे त्यानंतर डिस्पॅच होऊन जातील. ठीक आहे सर, ओके. आणि माझा व्हॉट्सअप नंबर मी इथं शेअर केला आहे. जर कोणाला लागत असेल तर तुम्ही तो घ्या आणि मला तो स्कॅनर मी तुम्हाला लिंक पाठवल. मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर चॅट बॉक्स मध्ये केलाय. 25 न्यूट्रीचार्ज वुमन केले तर तुम्हाला कपल एंट्री, वीरांगणाचा बॅच सोबत चष्मा तुम्हाला मिळणार आहे. आणि या ताई तुम्हाला स्कॅनर पाठवून दिले आहे. भाग्यश्री, ते दिसतंय तुम्हाला, हे सगळं आपलं ऑफिस स्टाफच आहे, काय बाहेरून मॉडेल घेतले ना आपण. जे तुम्हाला मॉडेल दिसतात ना स्क्रीनवर, हे काही बाहेरचे मॉडेल नाही, तर हा सगळे आपल्या ऑफिस मध्ये काम करणारा स्टाफ आहे. काही न्यूट्रिनिस्ट आहेत, काही तुम्हाला फोनवर बोलत असतात, तुम्हाला माहित नाही, हा सगळा स्टाफ आहे. तो हा सगळा स्टाफ चष्मा लावून आपल्याला मॉडेल आणि बाहेरून आणायची गरज पडत नाही. आपल्याकडे सगळे मॉडेल आहेत. तर हा चष्मा तुम्हाला मिळेल. जे 50 करतील न्यूट्रिजन, आणि मला गॅरंटी आहे की आपल्या मीटिंग मध्ये बरेच जण 50 न्यूट्रीचार्ज वुमन टार्गेट पूर्ण करतील. डेफिनेटली मला विश्वास आहे की या टीम मधूनच इथं बसल्यापैकीच बरेच जण 50 न्यूट्रीचार्ज वुमन करतील, बिलिंग करतील. त्यांना गाला डिनर, सेलिब्रेशन नाईट मध्ये कपल एंट्री, वीरांगणा बॅच, गॉगल आणि ट्रॉफी सुद्धा मिळणार आहे. एक आकर्षक ट्रॉफी सुद्धा मिळणार आहे. त्यामुळं 50 न्यूट्रीचार्ज वुमन वाले म्हणतील की भिलवाड्याला गेलो, राजस्थानला गेलो, ट्रॉफी सुद्धा घेऊन आलो. आणि संतोषजी 50 न्यूट्रीचार्ज वुमनचं टार्गेट घ्यायचं, ट्रॉफीज घेऊन यायची, म्हणजे नुसतं जायचं नाही. म्हणजे सगळ्यांनाच मी सांगतोय की 50 न्यूट्रीचार्ज वुमनचं टार्गेट घ्यायचं की ट्रॉफी घेऊन येऊ. आणि गुंपाताई, जर तुम्ही जी आहेत सिनियर जे वीरांगणा क्लबचे मेंबर आहेत, तुम्हाला क्राऊन, तुम्हाला असा एक चांगला मुकुट मिळणार आहे, क्राऊन मिळणार आहे. जे अगोदरपासून न्यूट्रीचार्ज वुमन ज्या वीरांगणा होत्या, तर त्यांना तसं कसं, त्यांना तर त्यांचा त्यांचा मान द्यावाच लागेल. त्यांचा मान देण्यासाठी त्यांना असा क्राऊन आम्ही देणार आहोत. आणि जे स्पेशल रेकग्निशन त्यांना होईल, जे टॉप 3 न्यूट्रीचार्ज वुमन परचेसर राहतील, आहे की नाही, जे टॉप 3 परचेसर राहतील त्यांच्यासाठी होईल. न्यूट्रीचार्ज वीरांगणाचा बॅच हा आपल्याला 17 ऑगस्टला मिळणार आहे. झोनल सेलिब्रेशन प्रोग्राम मध्ये 15, 16, 17. तुमचं जर लवकर निघून यायचा विचार असेल तर 17 पर्यंत थांबा. 17 पर्यंत तुमचं रिझर्वेशन जर असेल तर तुम्ही 17 पर्यंत थांबा. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीचे लिंक वर रजिस्ट्रेशन करत राहा. जोपर्यंत रजिस्ट्रेशन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो फायदा मिळणार नाही. काय वधूवर सूचक मंडळामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं ना, तरच काहीतरी होतं. माझा नंबर पुन्हा पाठवतो. ओके, 9403035331 हा माझा नंबर आहे. परत पाठवला. ज्ञानेजी, मी माझा नंबर दिलाय. तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या मेलवर तुम्हाला लिंक येईल. त्या लिंक नंतर तुम्हाला 11 सेशन्स अटेंड करायचे, जे सोमवारी आणि गुरुवारी आहेत आठवड्यातून, सकाळी 9 वाजता, सायंकाळी 9 वाजता आहेत.
राईट टाका, कारण की यानं फार घोळ व्हायला लागलेत. खूपदा आम्हाला फोन येत आहेत की सर आम्हाला लिंक आली नाही. तुम्ही मेल आयडी जर राईट जर टाकला तर आम्हाला तुम्हाला लिंक व्यवस्थित पाठवता येईल. 11 सेशन्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एकतर ऑनलाईन सर्टिफिकेट मिळेल, तुम्ही वीरांगणा क्लबचे ट्रेनिंग अटेंड केलाय, सर्टिफिकेट ऑफ अचिव्हमेंट, हे तुम्हाला जे आपले फिजिकल प्रोग्राम होत आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पोस्टर्स मिळतील. आणि एप्रिल 25 मध्ये मुंबईला एकदम झकास प्रोग्राम होतो, सालाना मीट आहे की नाही, वार्षिक भेट, वार्षिक स्नेह संमेलन होतं मुंबईला, न्यूट्रीचार्ज वीरांगणाचं आणि न्यूट्रीचार्ज वीरचं. एक छान सेलिब्रेशन वगैरे असतं तिथं मुंबईला, तिथं तुम्हाला मिळेल. आणि तिथं सुद्धा ज्यांचा 10,000 पेक्षा जास्त पीव्ही असतो, 25,000 पेक्षा जास्त पीव्ही असतो, त्यांना परत तिथं आम्ही सेलिब्रेट करतो, विशेष सन्मान दिला जातो. ते मुंबईला दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये हा प्रोग्राम होत असतो. तर तुम्ही त्या प्रोग्राम मध्ये सुद्धा न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब म्हणून पैसे तर मिळतील, बिझनेस तर वाढेलच, परंतु मुंबईला यायचा, तिथल्या 5 स्टार हॉटेलमध्ये थांबायचा एक छान अनुभव तुम्हाला मिळू शकतो. जर तुम्ही वीरांगणा क्लब मध्ये राहिला तर बिझनेस तर वाढेल. जसे कौशल्य तर नवीन शिकायला मिळतीलच, परंतु त्यासोबत सारख्या लोकांसोबत, जास्त टार्गेट अचीव करणाऱ्या लोकांसोबत तुम्हाला राहता येईल, त्यांचे अनुभव सुद्धा तुम्हाला मिळतील आणि तुम्ही एका चांगल्या क्लबचा हिस्सा होऊन स्वतःच्या जीवनामध्ये प्रगती आणखीन करू शकता. हेल्थ विषयी प्रगती, वेल्थ विषयी प्रगती, सर्कल विषयी प्रगती, आध्यात्मिक प्रगती, सगळ्या प्रकारच्या प्रगतीचा रस्ता आहे न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब, न्यूट्रीचार्ज वीर क्लब. आणि त्या चांगल्या क्लब मध्ये आणि तेच भविष्य आहे. कारण येणारे 5 वर्ष तुम्हाला फक्त आणि फक्त आरसे मध्ये न्यूट्रीचार्ज आणि न्यूट्रीचार्ज वुमनच दिसत येणाऱ्या 5 वर्षामध्ये. त्यामुळे फार मोठी तयारी सुरू आहे आणि मला आनंद होते तुम्ही सगळेजण त्या सगळ्या तयारीचा हिस्सा आहात आणि बेनिफिशरी सुद्धा आहात, है की नाही. त्या महाराष्ट्र शासन पाठीमागे एक घोषणा काढली होती, मीही लाभार्थी. तर आपण म्हणू शकतो मीही लाभार्थी, मीही न्यूट्रीचार्ज वुमनच्या प्रोग्रामचा लाभार्थी. आपण सुद्धा त्याचा लाभ घ्या. नदी वाहत असते, आपल्या पाणी भरायला नदीपर्यंत जावं लागतं. म्युन्सिपाल्टीचं, महानगरपालिकेचा नळ आपल्या दारावर पाईप गेलेला असतो, आपलं कनेक्शन स्वतः घ्यावं लागतो. नाहीतर नुसतं पाण्याचा खळखळ आवाज येतो, घरात पाणी अजिबात येत नाही. मोठी पाईपलाईन गेली तुमच्या दारातून, समजा नगरपालिकेची फार मोठा पाईप गेलेला आहे, तर त्या पाईपचा फक्त तुम्हाला पाण्याचा खळखळ आवाज येईल, परंतु तुम्हाला जर ते पाणी हवं असेल तर स्वतः कनेक्शन काढून घ्यावं लागेल, तर तुम्हाला ते पाणी मिळेल, नाहीतर नुसता आवाज ऐकायला येईल. आणि न्यूट्रीचार्ज मध्ये, आरसीएम मध्ये जितके पैसे आहेत ते पैसे काढून घेण्यासाठी आपलं कनेक्शन आपल्याला काढून घ्यायचं आहे, आणि त्याचा रस्ता आहे न्यूट्रीचार्ज वुमन, न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब. या सगळ्यासाठी संतोषजीनं मोठं टार्गेट घेतलंय आणि मला असं वाटतंय की संतोषजीनं ते टार्गेट सगळ्या समोर एकदा सांगावं की मी काय टार्गेट घेतलंय, त्या किती न्यूट्रीचार्ज वुमन सेल करणार आहे. 500 न्यूट्रीचार्ज वुमेन सेल करणार आहे सर, आणि 1000 पॉम्पलेट मागवले सर मी ऑनलाईन. 500 न्यूट्रीचार्ज वुमन किती महिन्यामध्ये? पुढच्याच महिन्यात, या 2 महिन्याच्या याच्यात. पहा, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट मध्ये संतोष पांडव सर 500 न्यूट्रीचार्ज वुमन सेल करायचं त्यांनी टार्गेट घेतलं आहे. 500. बरं, हा विश्वास कशामुळे वाढला तुमचा? हे तुमच्या मीटिंग मुळे सर. नाही, माझ्या मीटिंग मुळे मीटिंग मध्ये सांगितलेल्या गोष्टीमुळे टूल्स आहेत, या टूल्स मुळे खूप जबरदस्त रिझल्ट आला सर. हे महत्वाचं टूल्स आहे सर. हिमोग्लोबिन एस्टिमेशन बुक हे फार महत्वाचं टूल्स आहे. आंखों में झाको और न्यूट्रीचार्ज वुमन बेचो. एकदम सोपं काम आहे. म्हणजे जिथं 5 न्यूट्रीचार्ज वुमन, काही जण तुमच्या टीम मध्ये असतील जे म्हणत असतील की 5 न्यूट्रीचार्ज वुमन कुणाला विकू, तर त्यांना मीटिंग मध्ये घेऊन या. मला 5 काय 500 विकणारे माणसं आहेत. 500 आता आनंद देशमुख सर म्हणजे 25 न्यूट्रीचार्ज वुमन एका मीटिंग मध्ये विकल्या गेल्या. 20 मीटिंग घेतल्या तर 500 विकल्या जातील. 25 जर एका मीटिंग मध्ये विकल्या जात असतील तर तुम्हाला 20 मीटिंग, आणि 20 मीटिंग कुठे घ्यायच्या? तर मागच्या वेळेस मी व्हिडिओ दाखवला होता, 8वी पासून वरचे जिथं काही वर्ग असतील मुलींचे, इयत्ता 8वी पासून वरचे वर्ग, त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला
मुख्याध्यापिकेला भेटायचं, प्राचार्याला भेटायचं कॉलेजमध्ये असतील तर, आणि त्यांना सांगायचं की आम्ही मुलीचा HB कसा वाढवायचा याविषयी जागृती करत आहोत. आणि तिथं 10-20 मिनिटांमध्ये आपली माहिती द्यायची, हिमोग्लोबिन काय असतंय, हिमोग्लोबिन कमी होण्याचे कारण जे आपल्या मीटिंग मध्ये आपण घेतो, त्याची बिलकुल एक 10 मिनिटाचं स्पीच तयार करायचंय, आणि हिमोग्लोबिन किती आहे आम्ही चेक करणार आहोत, आणि ज्याचं चेक झालं त्यांना एक पुस्तक देऊन टाकायचं हे किंवा, आणि त्यावर आपला मोबाईल नंबरचा शिक्का करून घ्यायचा, नाव मोबाईल नंबर मारायचे, देऊन टाकायचे. बांटते रहो मिलकर रहे. तर न्यूट्रीचार्ज वुमन विकणं इतकं सोपं कधीच नव्हतं. टूलच्यामुळे इतकं सोपं कधीच नव्हतं. सोपं होतं पण इतकं सोपं नव्हतं. फार सोपं झालं, फार सोपं झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण सगळेजण याचा फायदा घेऊन आता हे न्यूट्रीचार्ज एस्टिमेशन बुक कसं वापरायचं, हिमोग्लोबिन विषयी काय सांगायचं, एक 25-50 मुली असतील सोबत, 100 मुली असतील, त्यांच्याशी कसं बोलायचं, काय बोलायचं, आपण सायंकाळच्या मीटिंग मध्ये पाहू. हिमोग्लोबिन विषयी आणि न्यूट्रीचार्ज वुमन विकण्याविषयी आपल्याला नेमकं काय स्पीच द्यायचं. जर ग्रुप गेलो, आपण शाळेमध्ये गेलो तर त्यांना काय काय माहिती द्यायची, कारण की माहिती आपल्याला द्यावं लागेल, आणि त्यानंतर हे बुक्स वाटायचे. आणि महाराष्ट्र शासनाचं HB वाढवण्यासंदर्भात पत्र आहे शाळेमध्ये मुख्याध्यापकाला की तुम्ही ही जनजागृती करा, 2 गोष्टीविषयी मुलींना सांगा, असं शाळेत सूचना आहेत. त्या हायस्कूल्स आहेत तिथं एक HB वाढवणं आणि दुसरं तुमच्या मासिक धर्माविषयी जनजागृती करणं, या 2 विषयी बोला असं शासनानं सांगितलंय. मुलींना याच्याविषयी माहिती द्या, चुप्पी तोडो, या दोन्ही विषयी बोला, आणि आपण त्याचं प्रिंटेड मटेरियल उपलब्ध केलंय दोन्ही विषयी बोलण्याचं. तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत, मुलींपर्यंत पोहोचवा, आणि त्यांना हेल्दी बनवण्यासाठी आपण काम करूया. आपल्या न्यूट्रिशन मंत्री विकल्या जातीलच, सोबत त्या हेल्दी सुद्धा बनतील. मी माझा व्हॉट्सअप नंबर शेअर केलेला आहे. कुणाला काहीही शंका असल्यास दिवसभर मला कधी व्हॉट्सअप तुम्ही करू शकता, आणि रात्रीच्या मीटिंग मध्ये आपण हिमोग्लोबिन, जसं तुम्हाला मी बऱ्याच जणांचे नंबर माझ्याकडे आहेत, मी त्यांना जितक्याला शक्य होईल तितक्याला मेसेज पाठवत असतो. आणि जरी मेसेज पाठवला तर हीच लिंक असते, दरवेळेस आपली हीच लिंक असते. तर त्यामध्ये आपण सायंकाळी नेमकं हिमोग्लोबिन आणि हार्मोनिकल चेंजेस, त्या वयामध्ये जे हार्मोन्सचे चेंजेस होतात मुलीमध्ये, त्या हार्मोनच्या चेंज मध्ये न्यूट्रिचार्ज वुमन कशी काम करते, या 2-3 विषयावर आपण सायंकाळी बोलू. तुमच्या टीम मध्ये नवीन काम करणाऱ्या महिला असतील, मुली असतील, किंवा ज्यांना तुम्हाला न्यूट्रिचार्ज वुमन सेल करायचे, अशा तुम्ही लिंक पाठवा, मला जॉईन व्हा, सांगण्याची जबाबदारी माझी. ओके, तर सायंकाळी आपण 7च्या मीटिंगला परत भेटूया. नवीन जर तुमच्या टीम मध्ये असतील तर तुम्ही बिलकुल त्यांना बोलवा, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. तोपर्यंत थांबतो. जय सेम, मेरा चार्ज, न्यूट्री चार्ज. थँक्यू.